मनोज जरांगे पाटील साहेब, आता तरी फडणवीसांना सोडा. होय, फडणवीसांना आता तरी सोडा. सदाभाऊ खोत, जे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच विधान परिषदेवरती ज्यांचं सध्याच निवडणूक झाली, त्यांनी 2 दिवसाआधी जरांगे साहेबांना रिक्वेस्ट केली की जरांगे साहेब आता तरी फडणवीसांना सोडा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, सदाभाऊ खोत यांची जी मागणी होती की आता तरी देवेंद्र फडणवीसांना सोडा, अशी म्हणण्याची वेळ सदाभाऊ खोतवर जरांगे पाटलांनी रिक्वेस्ट करण्याची वेळ का आली याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. आणि जरांगे पाटील जाणून बुजून देवेंद्र फडणवीसांनाच का आपलं टार्गेट करतात याच्याबद्दलही आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर माझ्यासोबत येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही जुळून राहा. पण त्याआधी तुमची सपोर्टची गरज आहे. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन किंवा तुम्ही केलेलं एक सबस्क्राईब हे मला मोटिवेशन देतं की मी वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू. तर प्लीज मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण परत टॉपिकवरती येऊ. मनोज जरांगे पाटील आज मीडियाचे ब्लू आईड बॉय ज्याला म्हणतात की ज्यांच्याशिवाय मीडियाची सकाळ होत नाही, ज्यांच्याशिवाय मीडियाची संध्याकाळ होत नाही, त्यांना जेवणही जात नाही, ते मनोज जरांगे पाटील साहेब आज मीडियामध्ये सगळ्यात जास्त कोणी हायलाईट असेल, नरेंद्र मोदीपेक्षा जर कोणी हायलाईट असेल, आणि ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील साहेब बोलतात, ज्या प्रकारे लोकांना भावणार किंवा लोकांच्या इमोशनली कनेक्ट होण्याची भाषा ते करतात, जसं की याला पाडू त्याला पाडू ह्या तर गोष्टी ते बोलतातच, पण ज्या प्रकारची भाषा शिवीगाळ ते करतात ते लोकांना आवडते. कारण की महाराष्ट्राचं राजकारण असं झालं आहे की तुम्ही एका विशिष्ट जातीला जर शिव्या देसाल ते त्या जातीला शिव्या देणं हे एका समाजाला खूप छान वाटतं. आणि ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगे पाटील आतापासून नाही तर मनोज जरांगे पाटील जेव्हापासून मराठा आरक्षणाचं मोर्चे सुरू झाले, या मराठा रिझर्वेशनचा हा मोर्चा सुरू झाला, तेव्हापासून मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या जर टार्गेटवरती कुणी एक व्यक्ती असेल तर तो व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. होय मित्रांनो, देवेंद्र फडणवीस. आता आपण हा विचार करू की देवेंद्र फडणवीसच का टार्गेट आहेत मनोज जरांगे पाटलाचं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा आहेत, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मराठा आहेत, महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% आमदार हे मराठा आहेत, महाराष्ट्रामध्ये जवळपास आज 70-80% खासदार हे मराठा समाजाचे आहेत. मग देवेंद्र फडणवीस हेच मनोज जरांगे पाटलांचं टार्गेट काय आहे. ज्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा समाजाचा असतो तेव्हा रिझर्वेशन देणं किंवा अजून काही गोष्टी करणं याची पावर, याचे अधिकार हे उपमुख्यमंत्र्याजवळ असतात की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याजवळ, याच्याबद्दल तर आपण विचार करायला हवा. आणि ते ज्या उपमुख्यमंत्र्याबद्दल बोलतात म्हणजेच देवेंद्र फडणवीसांवर शिवीगाळ करतात, अवाच्य भाषेमध्ये टीका करतात, त्यांच्या जातीवरती टीका करतात की बामण्या, बामणी कावा अशा प्रकारच्या भाषा करतात. मी उठलो, सागर बंगल्यावर येतो, माझा जीव घे, सलाईनमध्ये टाकतो, सलाईनमध्ये पाणी टाकतो, सलाईनमध्ये ज्यूस टाकतो, ज्या प्रकारची भाषा मनोज जरांगे पाटलांची आपण बघितली आहे. तर कधी कधी वाटतं मित्रांनो की महाराष्ट्राचं राजकारण आणि जातीय देश हा महाराष्ट्रामध्ये किती पसरलेला आहे हे मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या मुखातून कोण बोलतंय याच्याबद्दल आपल्याला विचार करणं मजबूर करतं. मनोज जरांगे पाटील साहेब नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे आणि मराठा समाजाला रिझर्वेशन मिळालंच पाहिजे. ह्या गोष्टीसाठी मी 100% सहमत आहे, कारण की आम्ही पण फीस भरू कंटाळलो आहे. तर मराठा समाजाला रिझर्वेशन नक्कीच मिळालं पाहिजे. पण हे रिझर्वेशन कसं, हे रिझर्वेशन 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून, एका लीडरला त्याच्या जातीवरती आक्रमण करून 3 मिनिटामध्ये तुमची जात महाराष्ट्रातून आम्ही संपवू अशा प्रकारच्या धमक्या देऊन, अशा प्रकारची भाषा करून, अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अराजकीय म्हणजेच वातावरण पसरून, अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरून एका जातीला पर्सनली टार्गेट करून जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं रिझर्वेशन घेतलं, पण महाराष्ट्र किती मागं जाईल. रिझर्वेशन तर मिळेल, पण हा मराठा समाज जो एवढ्या दिवसापासून रिझर्वेशनची मागणी करतोय, तर मराठा समाजाला सुद्धा या गोष्टी मान्य आहेत का की तुम्ही एका जातीला, एका व्यक्तीला पर्सनली टार्गेट करता. आणि त्या व्यक्तीची चुकी एकच की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण जातीमध्ये येतात. होय मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांची जात हेच ब्रह्मास्त्र आहेत शरद पवारसाठी आणि मनोज जरांगे पाटीलसाठी. मित्रांनो, हेच देवेंद्र फडणवीस जर मराठा समाजाचे असते किंवा बहु म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मागासवर्गीय समाजाचे असते, तर ना देवेंद्र फडणवीसावरती मनोज जरांगे टीका करू शकले असते, ना देवेंद्र फडणवीसांवरती शरद पवार टीका करू शकले असते. पण मनोज जरांगे पाटील यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीसावर केलेली टीका ही लोकांशी इमोशनली कनेक्ट होते. जुन्या गोष्टी करून, जुन्या दाखले देऊन, अनाजी पंत, ते पंत, हे पंत ह्या दाखले देऊन मनोज जरांगे पाटील बराबर आपला मुद्दा हा ब्राह्मण समाजाकडे घेऊन जातात आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात. कारण की त्यांना माहिती आहे जर आपण एकनाथ शिंदे असेल, अजितदादा पवार असेल यांना जर आपण टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रमाणावरती मराठा समाजाशी कनेक्ट होणार नाही, मराठा समाज त्या गोष्टीशी त्या प्रकारे कनेक्ट होणार नाही. पण
ज्या व्यक्तीने मराठा समाजाला रिझर्वेशन दिलं, अरे हो कोणता मराठा लीडर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचेच मुख्यमंत्री होऊन गेले? अपवाद वगळता सुशीलकुमार शिंदे आणि वसंतराव नाईक हे दोन जर मुख्यमंत्री सोडले तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचेच मुख्यमंत्री होऊन गेले. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचेच 50% जास्त मिनिस्टर राहतात. महाराष्ट्रामध्ये 50% खासदार मराठा समाजाचे, पंचायत समिती मराठा समाजाची, ग्रामपंचायत मराठा समाजाची, जिल्हा परिषद मराठा समाजाची. पण रिझर्वेशनसाठी जर मराठा समाजाच्या कोणी झडलं असेल, धडपलं असेल किंवा ज्यांनी मराठा रिझर्वेशनसाठी खरंच प्रयत्न केले असेल तर तोच ब्राह्मण नेता देवेंद्र फडणवीस. होय मित्रांनो, 2014 ते 2019च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्थिर करण्यासाठी शरद पवार साहेबांनी परत एकदा तो मराठा रिझर्वेशनचा कार्ड त्यांनी खेळला. हा मराठा रिझर्वेशनचा कार्ड देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात शरद पवार अतिशय जेव्हा मन मोकळं किंवा जेव्हा त्यांना मन करेल तेव्हा खेळू शकतात. कारण की त्यांना माहीत आहे पूर्ण मराठा समाज हा ब्राह्मण द्वेष या नावावरती एकत्र होईल. पूर्ण मराठा समाजाला ह्या ब्राह्मण द्वेषाच्या नावावरती आपण एकत्र करू शकतो आणि आपण लोकांना पटवून देऊ शकतो की जर तुम्हाला कोणी रिझर्वेशन नसन दिलं तर हे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे तुम्हाला रिझर्वेशन भेटत नाही. पण मित्रांनो, ही वास्तविकता आहे का? ही वास्तविकता बिलकुल नाही. मराठा समाजाच्या रिझर्वेशनचे सगळ्यात मोठे जर शत्रू कोणी असेल तर ते शरदचंद्र पवार साहेब आहे. फक्त मराठा समाज या गोष्टीला मान्य करायला तयार नाही. पण हे रियालिटी आहे. आजही मनोज जरांगे पाटील बघा साहेबाची काय ऊर्जा आहे, राव काय ऊर्जा आहे साहेबाची. काहून? साहेबांनी 4 वेळेस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला रिझर्वेशनचा आर पण दिला नाही. त्याबद्दल बोलायची तुमच्यात हिंमत नाही. ज्या प्रकारची अरेरावी, घाणेरडी, शिवीगाळीची भाषा तुम्ही दुसऱ्या नेत्यांबद्दल वापरता, इवन बीजेपीतल्या मराठा नेत्यांबद्दल वापरता, तुमच्या मनातून एक तरी शब्द महाविकास आघाडीच्या नेत्यासाठी निघतो का हो? 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांची सरकार होती. उद्धव ठाकरे साहेबांविरुद्ध एक शब्द बोलण्याची हिंमत तुमच्यात आहे का? मनोज जरांगे पाटील साहेब, शरदचंद्र पवार साहेब यांचं नाव तरी तुमच्या तोंडात घेण्याची तुमच्यात हिंमत आहे का? कारण की तुम्हाला माहिती आहे जिथून पाणी सुरू आहे ना, जिथून डिझेल, ऑइल, पाणी हे सगळं सुरू आहे ना, ते एका दिवसात बंद होऊन जाईल. चेहरा मुखवटा निघून जाईल. जर असेल तर तुम्ही अराजकीय मराठा रिझर्वेशन सुरू केलं होतं. कोणत्याही राजकारणाशी किंवा राजनीतीशी संबंध नसलेला मोर्चा तुम्ही सुरू केला होता आणि मराठा रिझर्वेशन मिळावं, मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची पण मागणी आहे मित्रांनो. पण ज्या प्रकारचं वातावरण तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करू इच्छिता, ज्या प्रकारच्या भाषा तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांसाठी वापरता, ती भाषा कितपत योग्य आहे? लोकांना जर शिवीगाळ दिलेली भाषा आवडत असेल तर इतिहास हा स्वतःला रिपीट करत असतो मित्रांनो. एक दिवस तुमच्या नेत्यांबद्दल, तुमच्याबद्दलही लोक अशा भाषा वापरतील. ह्या गोष्टीची जाणीव ठेवा. आणि मी परत एकदा सांगतो की जरांगे पाटील साहेब, तुम्ही ह्या गोष्टीची काळजी करू नका. महायुती ही यावेळेस सरकारमध्ये येणार नाही आहे. महायुती ही सरकारमध्ये येऊ शकत नाही. 2024मध्ये ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह आणि ज्या प्रकारचं कास्ट सेन्सस म्हणजेच ज्या प्रकारचं कास्टचं अर्थमॅटिक तुम्ही बनवलेलं आहे, ते अर्थमॅटिक एवढं स्ट्रॉंग आहे की मराठा सोडून किंवा मराठा व्यतिरिक्त कोणतीही पार्टी ज्याच्यासोबत मराठा वोट्स नाहीत ती पार्टी पॉवरमध्ये येऊ शकत नाही. कारण की मराठा समाज हा एकटा नसून मराठा समाजाशी मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाज एकीच झाला आहे. जवळपास 35% जर महाराष्ट्रामध्ये जर मराठा समाज असेल तर 12% मुस्लिम समाजसुद्धा आहे. तर 12 आणि 35 जवळपास 47% आणि बाकीचा 12% जवळपास 60%च्या जवळपास जर तुमचं अर्थमॅटिक असेल तर कोणताही समाज किंवा कोणतीही पार्टी सरकारमध्ये येऊ शकत नाही. आणि मी परत सांगतो, ओबीसी समाज हा कधीही एक होणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ज्या प्रकारचं डिवाइड अँड रूल पॉलिटिक्स तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू केली आहे ती थांबवा. तुम्ही प्रयत्न थोडा जरी केला, तुम्ही हे मोर्चे सुरू जरी ठेवले तर आम्हाला माहिती आहे की विधान परिषदेपर्यंत हे मोर्चे असेच सुरू राहणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकानंतर जेव्हा शरदचंद्र पवार साहेब हे सरकारमध्ये येतील तेव्हा तुम्ही मग ते एक कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला जसा म्हणतो की साहेबांनी वा साहेबांची एनर्जी बघा, साहेबांनी आता रिझर्वेशनचं आश्वासन दिलं आहे, त्या आश्वासन घेसान, तुम्ही घरात बससान, हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही थोडा प्रयत्न सुरू ठेवा. विधानसभेपर्यंत तुम्ही तुमचा रिझर्वेशनचा मुद्दा, मोर्चा जे काही असेल ते सुरू ठेवा. विधानसभेमध्ये नक्कीच महायुती जी आहे, बीजेपी लेड महायुती ही पराभूत होईल. बीजेपीला तुम्ही त्यांची जागा दाखवा. पण हे जे महाराष्ट्र राजकारणात तुम्ही जे चालवलेलं आहे, ज्या प्रकारचे कास्ट अँड डिवाइड पॉलिटिक्स, ज्या प्रकारचं पोलरायझेशन हे महाराष्ट्र राजकारणात झालेलं आहे ते फक्त तुम्हीच थांबवू शकता. पण हे थांबवणं तुमच्या पण हातात नाही आहे. कारण की सगळ्यांना माहीत आहे तुम्ही फक्त फेस आहे. मागे तुमच्या तोंडातून शब्द काढणारा किंवा तुमच्या ज्या काही क्रिया आहेत त्या कंट्रोल करणारा व्यक्ती हे महाराष्ट्राचे जाणते नेते, महाराष्ट्राचे भीष्म पितामह, ज्यांचा जो कास्ट कार्ड हा खूप स्ट्रॉंग कार्ड आहे, महाराष्ट्राचे ग्रेट मराठा लीडर शरदचंद्र पवार साहेब हे तुमच्या मागे आहे. त्यामुळे तुमच्या हातात काही नाही. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष देत नाही. पण देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं याच्यासाठी सोडा. कारण की तुम्ही त्याला टार्गेट करून त्याला अजून मोठं करताय की एक व्यक्तीच्या मागे सगळा समाज उरला आहे.
असं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय. देवेंद्र फडणवीस एवढे मोठे नेते हे तुम्ही करताय, देवेंद्र फडणवीस हे एवढे मोठे नाही. शरदचंद्र पवार साहेब, देवेंद्र फडणवीस हे खूप छोटे नेते आहे असं शरदचंद्र पवार साहेबांना वाटतं. पण दीड शरदचंद्र पवार साहेब म्हणजे एक देवेंद्र फडणवीस आहे असं भरपूर जणांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र राजकारणात शरदचंद्र पवारांना मराठा रिझर्वेशन देणाऱ्या नेत्याबद्दल हेट्रेड किती आहे हे त्यांनी शालिनी पाटील यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून पुढच्या वेळेस त्यांची तिकीट काढून दाखवून दिलं की जो मराठा समाजाचा रिझर्वेशनची गोष्ट करेल त्याचं मी काय हाल करेल हे शरदचंद्र पवार साहेबांनी दाखवून दिलं. आणि त्याच मराठा समाजाला आरक्षण देण्याचं पाप हे देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि त्या पापाचं फळ तुम्ही देवेंद्र फडणवीसांना देताय शरदचंद्र पवार साहेबांच्या म्हणण्यावरून. याच्यासाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि विधानसभेमध्ये तुमचा एकदम मोठ्या फरकाने विजय होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं आत्ताच अभिनंदन. पण देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं सोडा. सदाभाऊ खोत यांची तरी रिक्वेस्ट कमी मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही ऐका. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.